आरसीसी क्लासेस मोठेगावकरला अटक झाली आणि लातूर पॅटर्न संपला अशी चर्चा आता शैक्षणिकदृष्ट्या अनेक लोक करताना पाहायला मिळतात। तसं बघितलं तर खरंच लातूर पॅटर्न संपला का? लातूर पॅटर्न मोठेगावकरनं सुरू केलता का? लातूर पॅटर्न कधी सुरू झाला? मग लातूर पॅटर्न सुरू झाला होता 1985 ला शाहू कॉलेजच्या माध्यमातून आणि शाहू कॉलेजच्या माध्यमातून सुरू झालेला लातूर पॅटर्नचे नेमके जनक कोण आहेत? लातूर पॅटर्नचे जनक आहेत गोपाळरावजी पाटील आणि अनिरुद्धजी जाधव यांनी लातूर पॅटर्नचे हे जनक मानले जातात। आणि मोठेगावकर म्हणजे लातूर पॅटर्नचा जनक नाही बांधवांनो। आणि पुन्हा शाहू कॉलेज, दयानंद कॉलेज, यशवंत कॉलेज, महात्मा गांधी कॉलेज, बसवेश्वर कॉलेज यासारख्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लातूर पॅटर्न घडवला। पण मोठेगावकरचे क्लासेस तिथे आले आणि लाखोची फीस घेणारं मोठेगावकरचं क्लासेस आणि मग त्या क्लासेसनं नेमकं काय करायला सुरुवात केली? तिथल्या शाहू कॉलेजच्या, यशवंत कॉलेजच्या टॉपच्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे काही आता MBBSला लागले जात आहेत तशा विद्यार्थ्यांना पैसे देऊन सुद्धा बॅनरवरती स्वतःच्या क्लासेसच्या बॅनरवरती फोटो त्या विद्यार्थ्यांची लावली गेली आणि माझा विद्यार्थी कसा MBBSला लागतो आहे हे ॲड करून त्यांनी महाराष्ट्रभर दाखवलं आणि कोट्याधीश रुपये TV चॅनलच्या ॲडसाठी सुद्धा त्या मोठेगावकरनं उधळपट्टी केली। आणि मोठेगावकर म्हणजे जर बघितलं तर अत्यंत नीच माणूस, कारण ज्या माणसानं इथल्या गोरगरिबांना फसवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। खऱ्या अर्थानं जे गोरगरिबांची लेकरं MBBSला लागण्याची स्वप्न पाहतात त्या लेकरांपासून या मोठेगावकरनं त्यांची स्वप्नसुद्धा हिसकावून घेतलेली आहेत। कारण लातूर पॅटर्न म्हणजे मुळात मोठेगावकरचा पॅटर्न नाही, पण मोठेगावकर म्हणजे पेपरसुद्धा फोडण्यापर्यंत ताकद ठेवणारा हा मोठेगावकर, याच्या पाठीशी कुठली ताकद होती? आजपर्यंत सरकार म्हणजे कितीतरी विद्यार्थ्यांचं नुकसान या मोठेगावकर सरांच्या सारख्या लोकांमुळे झालेलं पाहायला मिळतं। सरकार मात्र चुप बसून हे सगळं पाहताना सुद्धा पाहायला मिळतं। पेपर फक्त नीटचाच नाही, नेटचाच पेपर नाही तर वेगवेगळे अनेक पेपर या ठिकाणी फुटताना पाहायला मिळत आहेत। कधी तर आरोग्य सेवेच्या याच्यामध्ये घोटाळा पाहायला मिळतो, तर कधी पोलीस भरतीमध्ये घोटाळा झालेला पाहायला मिळतो, तर कधी कुठे घोटाळा झालेला पाहायला मिळतो, कधी 10वी 12वीचे पेपर फुटलेले पाहायला मिळतात। अरे म्हणजे इथली व्यवस्था, इथलं शिक्षण अत्यंत नीच दर्जाचं बनवायचं काम इथलं शासन, याला बघितलं सर्वस्व जबाबदार सरकार आहे। आणि ज्यांनी पेपर फोडलेली आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी या पेपर फुटीमुळे आपला आत्महत्या केलेल्या आहेत, याचं सुद्धा जर बघितलं तर ह्या मोठेगावकर सरांसारख्या आणि याच्यावरती या लोकांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। सरकारवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण निष्क्रिय सरकार म्हणजे जी सत्ता चालू शकत नाही असं सरकार जर या पद्धतीनं काम करत असेल तर अत्यंत निंदनीय घटना आहे। आणि मोठेगावकर सरांसारख्या लोकांना जापसुद्धा बसणं गरजेचं आहे। हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवा। तुम्हाला नेमकं काय वाटतं? मोठेगावकर हे खरंच गुन्हेगार आहे की याच्या पाठीमागं दुसरं कुणी आहे? असं काही असेल ते तुम्हाला कमेंटमध्ये काय वाटतं ते नक्की ते कळवा। आपला मित्र उदय भिसे पाटील। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद बांधवांनो।